नमस्कार मंडळी, राम राम. मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर आज मी दिवाळी फराळमध्ये पहिले चकली बनवत आहे. तर तुम्हाला चकलीची रेसिपी शेअर करत आहे. तर एकदम खुशखुशीत चकली कसं बनवायचं आणि परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. चला मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. भाजणीची चकली बनवण्यासाठी मी 6 वाटी तांदूळ घेतला आहे, 3 वाटी चना डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी जाड पोहे, अर्धी वाटी साबुदाणा, 4 चम्मच धने, 2 चम्मच ओवा, 2 चम्मच जिरा घेतला आहे. आणि तांदूळ आणि मी चना डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ एक दिवस पहिलेच मी छान धुवून फॅनाखाली वाळून घेतला आहे. 2-3 तास मी छान फॅनाखालीच वाळून घेतलं. उन्हात वाळल्याने आपले चकल्या कडक होतात म्हणून. आणि आता मी कढाई ठेवली आहे गॅसवरती धान्य भाजण्यासाठी. तर पहिले कढाईला छान गरम करून घेतलं आहे मी. तर आता मी तांदूळ टाकून छान तांदूळ भाजून घेत आहे. तर धान्य भाजत असताना एकदम मीडियम फ्लेमवरच भाजायचं, तरच धान्य आपले छान भाजले जातात आणि चकली छान बनतात. जास्त फ्लेमवर भाजलं तर बरोबर भाजले जात नाही. तर तांदूळ भाजायला मला 7-8 मिनिट लागले होते. तर तांदूळचं छान कलर पण चेंज झाला आहे आणि तांदूळ छान फुलला पण आहे. तर मी तांदूळ जास्त होतं म्हणून मी 2 वेळेस भाजून घेतलं. चण्याच्या डाळला पण 4-5 मिनिट लागलं मला. छान आपण व्यवस्थित मीडियम फ्लेमवरच पूर्ण धान्य भाजून घ्यायचं. तर माझी मुलगी असतेच, मी काही काम केलं तर ती मध्ये असतेच, मला करू दे मम्मी म्हणतच असते. तर सगळं धान्य मला भाजायला 40-50 मिनिट लागले होते. म्हणजे छान प्रकारे मी भाजून घेतलं पूर्ण धान्य. तर तुम्ही पण छान भाजून घ्या. जेवढे छान आपण धान्य भाजतो तेवढी छानच आपली चकली बनते खुशखुशीत. तर पूर्ण धान्य भाजून झालं आहे. तर मी एक मोठी परातमध्ये काढून थंड व्हायला ठेवलं होतं. तर धान्य आता पूर्ण थंड झालं आहे. तर आता मी सगळे मिक्स करून घेते आणि चक्कीवरून दळून आणते मी. तुमच्याजवळ कुठेही चक्की असले तर चक्कीवरच दळून आणा पीठ, तर छान आपल्या चकल्या बनतात. चकलीचं पीठ मी छान चक्कीवरूनच दळून आणलं आहे. तर मस्त छान एकदम बारीक दळून आणलं आहे. तर चकली बनवण्यासाठी मी ग्लासचा वापर करत आहे पीठ घेण्यासाठी. तर माझं पीठ 5 ग्लास आहे. तर तुम्ही वाटीनं किंवा ग्लासनं कशानं पण मेजरमेंट करू शकता. तर 5 ग्लास पीठ असल्याने पाणी आपण 3 ग्लास घ्यायचं. तर कमी जास्त पडलं थोडं पाणी काढून घ्यायचं पहिले गरम झाल्याच्या नंतर. तर पाणीमध्येच पूर्ण मसाले टाकायचे आहे. तर मी 4 चम्मच चटणी, 3 चम्मच मीठ, 4 चम्मच तीळ, 1 चम्मच ओवा आणि 2 मोठे चम्मच तेल टाकून छान पाणीला उकळी येऊ दिलं मी. तर पाणीला छान उकळी आली आहे. तर आता मी गॅसची फ्लेम लो करून पीठ टाकत आहे. तर पीठ टाकताना फ्लेम लोच करायचं आणि पीठ टाकून पट्ट आपल्याला पाणीमध्ये पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. छान मिक्स करून 10 मिनिट रेस्टला ठेवायचे आहे झाकून. 10 मिनिट झालं आहे आपलं. तर पीठ आता मी पूर्ण परातमध्ये काढून घेत आहे. तर आता गरमच असतो आपलं पीठ म्हणून हात टाकायचं नाही. तर चम्मचनेच मी पूर्ण पीठ काढून घेत आहे आणि पूर्ण चम्मचने मिक्स करून घेत आहे. आणि पीठला आता मळण्यासाठी आपल्याला थोडं पाणी लागते म्हणून मी थोडं कोमट पाणीच करून घेतलं आहे. अर्धा ग्लास पाणी लागलं मला कोमट पाणी. तर थोडं पाणी टाकून छान मी पीठ मळून घेतलं. पीठ मळायला मला 10-15 मिनिट लागलं होतं. तर मस्त पूर्ण पीठ पण छान मळून झालं आहे. 10 मिनिट अजून मी रेस्टला ठेवलं होतं पीठ मळून. तर आता मी चकलीच्या साच्याला तेल लावून छान आता चकल्या पाडून घेते मी. तेल पण ठेवलं आहे मी गरम होण्यासाठी. तर चकली हा सगळ्यात म्हणजे आवडीची म्हणजे सगळ्यांना खूप आवडते चकली. आमच्या घरात तर सगळ्यांना आवडते आणि जास्त टाईम पण लागत नाही, पटकन होऊन जाते आणि खूप छान लागते चकली. तर आता पूर्ण चकली आम्ही छान पाडून घेत आहे.
तेल छान गरम झालं आहे, तर आता मी चकल्या एक 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 करून टाकत आहे मी. तर मला थोडं भीती वाटत होती, म्हणजे तेल हाताला लागल म्हणून मी असं म्हणजे या चम्मचच्या मदतीनेच टाकत आहे. तर चकली मस्त तळताना आपण मीडियम फ्लेमवरच छान तळून घ्यायचं, तर नाहीतर मधून बरोबर तळले जात नाही. तर मीडियम फ्लेमवरतीच मी छान चकल्या तळून घेत आहे. तर छान माझ्या चकल्या तळून झाल्या आहे, कलर पण छान आला आहे चकलीला. पाहू शकता तुम्ही, एकदम खुशखुशीत माझी चकली झाली होती आणि खूप मस्त लागत होती टेस्टला, तर सगळ्यांना आवडली. छान अशा प्रकारेच मी पूर्ण चकल्या करून घेतलं. तर पूर्ण चकल्या करायला मला 1-1.5 तास लागलं होतं आणि मदतीला मी एका मुलीला पण बोलवलं होतं. तर मस्त ती आणि चिकलू दोन्ही चकल्या पाडत होती. तर एकदम खुशखुशीत माझ्या चकल्या झाल्या होत्या आणि टेस्ट पण खूप छान होतं. आवडली का तुम्हाला माझी हा रेसिपी? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.